लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता साधारणतः 3000 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। थेट आता डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम आता जमा होत आहे, कारण की राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। आता जेवढा होईल तेवढा आता 2 महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्या, कारण की आता सरकारने हप्त्याची पूर्ण तयारी केली असून आता पैसे देखील खात्यावरती जमा होत आहेत। शिंदे साहेबांचा आता महत्त्वाचा निर्णय झाला असून आता तब्बल 3000 कोटी रुपयांच्या चेकवरती देखील सही झाली आहे। मात्र आता लगेचच मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना 2 छोटेसे कामे करावे लागणार आहेत, कारण की आता हे 2 छोटेसे कामे केली तरच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आता मिळणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आता 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे आता वाटप करण्यामध्ये येणार आहे। सोबतच आता 5 बँकेमध्ये मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम आता जमा होत आहे। जर तुमचं देखील आता या 5 बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही। त्याचबरोबर आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे आता पैसे जमा होणारच आहेत। मात्र त्यासोबत आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींना साधारणतः 40,000 रुपये देखील आता देण्यामध्ये येणार आहेत। राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता तब्बल 40,000 रुपयापर्यंत आता लाडक्या बहिणींना अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार आहे। तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता मिळणार आहे, सोबतच कोणत्या 5 बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे, त्याचबरोबर मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी आता कोणतं महत्त्वाचं काम करावं लागणार आहे आणि आता कोणत्या लाडक्या बहिणींना तब्बल 40,000 रुपये मिळणार आहेत आणि 40,000 रुपयांच्या लाभासाठी देखील तुम्हाला आता काय करावं लागणार आहे, सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। तर आता स्क्रीनवरती पाहत चला, राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आता जेवढं होईल तेवढं 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून घ्या, कारण की आता हे 2 महत्त्वाचे कामे केले तरच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता आता मिळणार आहे। सरकारने आता हप्त्याची पूर्ण तयारी केली असून आता शिंदे साहेबांचा देखील महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे, म्हणजेच की लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील आता लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता चेकवरती देखील सही झाली आहे। म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्यापोटी साधारणतः 3000 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता पैसे वाटपाची पूर्ण तयारी देखील झाली असून आता 5 बँकेमध्ये सर्वात आधी पैसे राज्य सरकार सोडत आहे, म्हणजेच की आता तुमचे जर या 5 बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही, कारण की आता पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि सोबतच 5 बँकेमध्ये आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची आता रक्कम जमा होत आहे। तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे आणि सोबतच कोणत्या 5 बँकेमध्ये मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम आता जमा होणार आहे ते आपण सविस्तर पाहूया। तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, आता 19 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। यामध्ये आता पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता सोलापूर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर विचार केला तर आता सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की आता पहिल्या टप्प्यामध्ये सोलापूर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे। साधारणतः मे महिन्याच्या 11व्या हप्त्यापोटी सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती साधारणतः 100 ते 150 कोटी रुपयांचा निधी आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतरचा दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजेच की अकोला जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। आता अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आता डीबीटीची प्रक्रिया आता पूर्ण झाली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती थेट डीबीटीच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता पहिल्या टप्प्यामध्ये अकोला देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात। आता तिसरा जो पात्र जिल्हा आहे तो म्हणजेच की पुणे।
आता पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः 200 कोटी रुपयांचा निधी आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्यापोटी साधारणतः 200 कोटी रुपयांची रक्कम आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची आता प्रतीक्षा संपली आहे। मात्र आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी 2 छोटेसे कामे करून घ्यावी लागणार आहेत, ते देखील मी पुढे सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता चौथा जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता बीड जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा असल्यामुळे आता बीड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। एकंदरीत जर विचार केला तर बीड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता डीबीटीच्या माध्यमातून मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची आता रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता या ठिकाणी मुंबई जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। आता मुंबई देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे वाटप झाले असून आता 11वा हप्ता देखील लवकरच मुंबई देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता देण्यामध्ये येणार आहे। मात्र त्यासाठी म्हणजेच की 11व्या हप्त्यासाठी छोटंसं काम करावं लागणार आहे, ते देखील पुढे सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींना तब्बल 40,000 रुपये देखील आता राज्य सरकार देत आहे। आता 40,000 रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर आता पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता या ठिकाणी धुळे जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। आता धुळे असेल, नंदुरबार असेल, या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की आता या देखील ठिकाणी लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपली असून आता धुळे आणि नंदुरबार देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे आता वाटप करण्यामध्ये येणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम ही आता धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता वाटप करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी धाराशिव जिल्हा असेल, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपली असून आता मे महिन्याचा 11वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम आता खात्यावरती जमा होणार आहे। त्याचबरोबर आता लातूर देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। लातूर देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून साधारणतः आता 100 ते 200 कोटी रुपयांचा निधी आता लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। मात्र हप्त्याच्या लाभासाठी छोटंसं काम करावं लागणार आहे, ते देखील सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। जर तुम्हाला देखील आता मे महिन्याचा 11वा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे, ते देखील मी पुढे सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचपूर्वी आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना तब्बल 40,000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार आहे। आता तब्बल 40,000 रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे ते देखील पाहणार आहोत। त्यापूर्वी आता कोणत्या 5 बँकेमध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात। जर तुमचं देखील आता या 5 बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता सर्वात आधी तुम्हाला देखील पैसे मिळणार आहेत। आता कोणत्या 5 बँकेमध्ये मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात। आता पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की आता यामध्ये HDFC बँकेचा समावेश पाहायला मिळत आहे। तुमची बँक कोणती आहे कमेंट करून नक्की कळवा। जर तुमचे देखील आता HDFC बँक असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही, कारण की आता HDFC देखील बँकेमध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे। जर तुमचं HDFC बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुमची आता प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्यासाठी काहीच काळजी करण्याची गरज नाही। आता दुसरी जी बँक आहे ती म्हणजेच की आता SBI बँकेचा समावेश पाहायला मिळत आहे। जर तुमचं SBI बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता मोठा दिलासा मिळणार आहे, म्हणजेच की आता SBI बँकेमध्ये देखील सर्वात आधी मे महिन्याचा 11वा हप्ता आता जमा होणार आहे। आता तिसरी जी बँक आहे ती म्हणजेच की आता पोस्ट बँक। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचं पोस्ट बँकेमध्ये देखील अकाउंट असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की आता पोस्ट देखील बँकेमध्ये सर्वात आधी मे महिन्याचा 11वा हप्ता आता जमा होणार आहे। आता चौथी जी बँक आहे ती म्हणजेच की बँक ऑफ बरोडा। या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी मे महिन्याचा 11वा हप्ता जमा होणार आहे। तुमची बँक कोणती आहे कमेंट करून नक्की कळवा। आता बँक ऑफ बरोडा या ठिकाणी देखील आता मे महिन्याचा 11वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। आणि पाचवी जी बँक आहे ती म्हणजेच की बँक ऑफ महाराष्ट्र।
या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। जर तुमचं देखील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला आता काहीच काळजी करण्याची गरज नाही। त्याचबरोबर आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी कोणते दोन महत्त्वाचे कामे करावी लागणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। आता जेवढं होईल तेवढं आता तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे पूर्ण करून घ्यावी लागणार आहेत, कारण की आता सरकारने हप्त्याची पूर्ण तयारी केली असून आता शिंदे साहेबांचा देखील महत्त्वाचा निर्णय झाला असून साधारणतः आता 3000 कोटी रुपयांच्या चेकवरती सही झाली असून आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होत आहे। मात्र आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी तुम्हाला दोन छोटीशी कामे पूर्ण करून घ्यावी लागणार आहेत। आता कोणती दोन कामे केल्यानंतरच मे महिन्याचा 11वा हप्ता मिळणार आहे ते आपण सविस्तर पाहूया। तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। पहिलं जे महत्त्वाचं काम म्हणजे आता तुम्हाला आधार कार्ड असणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर काहीच काळजी करण्याची गरज नाही। जर तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही मिस्टेक असेल तर ती आता तात्काळ दुरुस्त करून घ्या, कारण की आता लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू असल्यामुळे तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही मिस्टेक असेल तर ती तात्काळ तुम्हाला दुरुस्त करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्ही लाभासाठी पात्र ठरू शकता। आता पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता ई-KYC करून घ्यावी लागणार आहे। जर तुम्ही ई-KYC केलेली असेल तर तुम्हाला आता काहीच काळजी करण्याची गरज नाही। जर तुम्ही ई-KYC नसेल केले तर तात्काळ आता CSC सेंटरमध्ये जाऊन तुम्ही तात्काळ आता ई-KYC करून घ्या, कारण की आता लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी आता ई-KYC बंधनकारक करण्यामध्ये आली असल्यामुळे आता तुम्हाला मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी ई-KYC करून घ्यावी लागणार आहे। आणि दुसरं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला आता मोबाईल नंबरशी म्हणजेच की मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे। हे देखील दुसरं महत्त्वाचं काम तुम्हाला आता तात्काळ करून घ्यायचं आहे, कारण की आता हे दोन महत्त्वाचे कामे केली तरच तुम्हाला मे महिन्याचा 11वा हप्ता मिळणार आहे। त्याचबरोबर आता तुम्हाला आता उत्पन्नाचा दाखला असेल तर तो देखील आता तुम्हाला नवीन काढून घ्यावा लागणार आहे, कारण की 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असल्यामुळे आता तुमचा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो तुम्हाला आता नवीन काढून घ्यावा लागणार आहे, कारण की आता राज्य सरकार देखील लाडकी बहिणीची पडताळणी सुरू करत आहे। यामुळे तुमच्या आधार कार्डमध्ये काही जर मिस्टेक असेल तर ते देखील तुम्ही तात्काळ दुरुस्त करून घ्या, जेणेकरून तुम्ही लाभासाठी पात्र ठरू शकता। यासाठी तुम्ही दोन देखील महत्त्वाचे कामे करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला मे महिन्याचा 11वा हप्ता मिळेल। पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-KYC करून घ्या आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या। हे दोन महत्त्वाचे कामे करताच तुम्ही देखील मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी पात्र ठरू शकता आणि तुम्हाला देखील आता मे महिन्याचा 11वा हप्ता सर्वात आधी मिळेल। पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सोबतच 5 बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम जमा होत आहे। म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना वाटप करण्यामध्ये येणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम आता जमा होत आहे। तर मग आता तब्बल 40,000 रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना तब्बल 40,000 रुपये मिळणार आहेत ते आपण पाहूयात। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, राज्य सरकारची मोठी घोषणा या ठिकाणी झाली असून आता प्रत्येक लाडक्या बहिणींना 40,000 रुपये मिळणार आहेत। तुम्हाला जर गरज असेल म्हणजेच की आता तुम्हाला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आता तुम्हाला देखील तब्बल 40,000 रुपये मिळणार आहेत। 100% आता तुमच्या देखील बँक खात्यावरती 40,000 रुपयांची रक्कम आता जमा होणार आहे। त्याचबरोबर आता तुम्हाला पुन्हा पैसे सरकारला वापस देण्याची देखील गरज पडणार नाही। जसा लाडकी बहिणीचा हप्ता येईल तो बँकेकडे जाणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली असून आता बँकेमार्फत तुम्हाला तब्बल 40,000 रुपये मिळणार आहेत आणि ते पैसे पुन्हा तुम्हाला परत करण्याची देखील गरज नाही, कारण की जसा तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता येईल तो बँकेकडे वळवला जाईल। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर तुम्हाला आता एकखट्या तब्बल 40,000 रुपयांचा आता आर्थिक लाभ मिळणार आहे। याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन देखील तुम्ही चौकशी करू शकता। हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला देखील आता तब्बल 40,000 रुपयांचा लाभ मिळेल आणि ही रक्कम पुन्हा तुम्हाला परत वापस करण्याची देखील गरज नाही, कारण की जसा लाडकी बहीण योजनेचा हप्ता येईल तो आता बँकेकडे पुन्हा जाईल। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।